स्वर्गात एक देवदूत होता, खूप सुंदर, खूप पॉवरफुल. त्याचं नाव होतं लुसिफर. लुसिफर हे त्याचं खरं नाव नव्हे, तर हिब्रू मध्ये त्याचं नाव हेलेल बेन शचार म्हणजेच शायनिंग वन असं होतं. पण बायबलचा जेव्हा लॅटिन भाषेत अनुवाद करण्यात आला तेथे त्याला लुसिफर असं लिहिण्यात आलं. लक्स म्हणजे लाईट आणि फर म्हणजे टू बियर म्हणजेच लाईट ब्रिंगर किंवा मॉर्निंग स्टार असं याचं मिनिंग आहे. ख्रिश्चन परंपरेनुसार लुसिफर एक एंजल होता. त्याला देवाने निर्माण केले होते, पण त्याला देवापेक्षा वर जायचं होतं. त्याने देवाचं सिंहासन घेण्याचा प्रयत्न केला. यालाच लुसिफरचा रिबेलियन असं म्हणतात. देवाकडे अजून एक खूप पॉवरफुल आणि चांगल्या मनाचा एंजल होता. त्याचे नाव होते मायकेल. बायबल मध्ये याला चीफ एंजल असे सुद्धा म्हटले जाते. आता इथे मायकेल आणि लुसिफरच्या युद्धामध्ये मायकेल जिंकतो आणि लुसिफरला अर्थ रेल्म मध्ये फेकून देतो. लुसिफरच्या अशाच वाईट करामतीमुळे आता त्याला सेटन म्हणून बोलवण्यात येते आणि त्याला ज्या ज्या एंजल्सनी सपोर्ट केलं होतं त्यांना डीमन्स असे म्हटले जाते. असे मानले जाते की लुसिफर आता पृथ्वीवर राज करण्याचे स्वप्न पाहतोय आणि म्हणूनच तो त्याच्या काही डीमन्सना पृथ्वीवर पाठवत असतो. पृथ्वीवरून देवाच्या अस्तित्वाचा नाश करणे हाच त्याचा उद्देश आहे. मानले जाते की हेल मधून तो राक्षसांना पृथ्वीवर पाठवतो व स्वतः हेल मधूनच ऑपरेट करतो. हेल मध्ये यांनी आपलं एक राज्यच बसवलेलं आहे आणि तिथे डीमन्सची एक हायरार्की देखील आहे. म्हणजे कोणत्या डीमनला काय अधिकार आहे किंवा कोणता डीमन कोणत्या कामासाठी यूज होतो याच्यावर आपण लगेचच एक व्हिडिओ नक्की घेऊन येणार आहोत. लुसिफर, सेटन, डीमन्स यांच्यावर भरपूर मूवीज बनलेल्या आहेत आणि अशाच मूवीजच्या एक्सप्लेनेशन साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टेक केअर. बाय बाय.